हाय हॅलो नमस्कार, मी काजल द महाराष्ट्रीयन पॉट या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. बघूनच भूक लागली ना तुम्हाला. मटण जितकं दिसायला छान दिसतं आहे ना, तितकंच खायलाही अप्रतिम आहे. चला तर मग बघूयात आपण कसं बनवलं आहे. तर ते यासाठी मी इथे टोमॅटो, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं घेतलं आहे, लसूण घेतला आहे आणि इथे मी आता खोबरं आणि कांदा भाजणार आहे. ते तुम्ही बघू शकता. असं फ्लेमवर मी का भाजते, कारण मटणाला एक कसं स्मोकी फ्लेवर येतो आणि एकदम मटणाची टेस्ट जी असते ना, किंवा कोणत्याही नॉनव्हेजची, ते एकदम ऑथेंटिक लागते. आणि असं आपल्याला असं नाही का चॉकलेटी ब्राऊन म्हणजे काळं मटण असतं ना, ते जरा वेगळंच लागतं, छान लागतं खायला. मसाला छान भाजला की ते जे भाजी असेल ना, त्या भाजीला अतिशय सुंदर छान टेस्ट येते. इथे मी हा मसाला कांदा खोबरं भाजून घेतलं होतं जाळीवर, तसेच ते तव्यातसुद्धा भाजून घेतलं होतं मी तो सगळा मसाला एकदा. आणि मग मी हा मिक्सरला ग्राइंड केला आहे. तर मसाला हे माझं भांडं मोठं आहे, मी थोडं थोडं पाणी ॲड करून ह्याच्यामध्ये मसाला मी बारीक केला आहे. तुम्ही बघू शकताय. काय होतं, हा जो मिक्सर आहे ना, त्याला असं कंटिन्यू नाही आपण चालवू शकत, थोडं थांबून चालवावं लागतं. त्यामुळं मग मी हे थांबून तुम्हाला हे करते, दाखवते. सेम मी वापरते तसाच, नाहीतर तो गरम होतो. असो, तर अशा प्रकारे ते मसाला आपला बारीक झाला आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस म्हणजे आपल्याला मटण पहिलं तर घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून मटण घ्यायचं आहे. इथे मी 1.5 किलो या प्रमाणात मटण घेतलं आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे. मटण धुवून झाल्यानंतर याला 1 ते 1.5 चमचा हळद घातली आहे मटणाच्या क्वांटिटीनुसार. खूप कमी पण नाही घालायची, खूप जास्त पण नाही घालायची, अगदी परफेक्ट प्रमाणात. आणि त्याच्यानंतर इथे ह्या मटणाला लागेल एवढंच मीठही घेतलं आहे. आणि मीठ हे नेहमी आपण जे मटण बनवणार असतो, आळणी शिजवणार असतो ना, त्याच वेळेस ते योग्य प्रमाणात टाकायचं, म्हणजे वरून नाही घेता लागलं पाहिजे. म्हणजे तिखट जो आपण मसाला बनवणार आहे त्याच्यामध्ये मीठ ॲड नाही केलेलं, म्हणजे तिखट भाजीमध्ये घालतानाच एकदम परफेक्ट मीठ घातलं की ते मटणात उतरतं आणि मटण अतिशय सुंदर रुचकर लागतं, टेस्ट खूप छान येते. त्यामुळं इथे जे मीठ मी ज्या प्रमाणात दाखवले ते त्या 1.5 किलोच्या क्वांटिटीला सफिशियंट होतं, तेवढं ते मीठ आहे. आणि एकदम परफेक्ट मीठ ते झालं आहे त्या मटणाला. अशा प्रकारे हाताने छान असं मॅरिनेट करून ठेवायचं, असं सोडून नाही द्यायचं, असं छान मिक्स करून घ्यायचं ते हाताने. छान असं मिक्स झाल्याच्यानंतर ते रेस्ट करायला ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, ते थोडं ज्युसी होतं. जेव्हा चिकन असेल मटण असेल ते मॅरिनेट होतं ना, त्यावेळेसच ते खाताना पण सॉफ्ट आणि ज्युसी लागतं. इथे मी 2 मोठे कांदे घेतले चॉप करून आणि कुकर ठेवला आहे. मी कुकरमध्ये शिजवत असते. आणि ते थोडं तयार होतं मटण. तर ते जे मटणचे शॉपवाले होते काका, ते बोलले होते थोडं जास्त वेळ लागेल, हे असं त्यांनी सांगितलं होतं. तर कधी कधी कोवळं मटण असं तर कमी शिट्ट्या घ्याव्या लागतात. तर इथे मटण जे होतं ते थोडं तयार होतं, त्यामुळं मग जास्त शिट्ट्या घ्याव्या लागल्या, 7-8 शिट्ट्या काढाव्या लागल्या होत्या. मी पहिल्या 2 शिट्ट्या असंच हे करून काढल्या होत्या, तुम्ही बघाल पुढे. तर इथे आपण कांदा छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा खूप लाल करायचा नसतो कधीच चिकन आणि मटण करताना. कांदा हा फक्त शिजवायचा असतो, तो ज्युसी झाला पाहिजे. आणि मग लगेच त्याच्यामध्ये आपण इथे जे व्हाईट पीसेस जे दिसत आहेत, जे चरबी असते ज्याच्यातून ऑइल हे होतं बाहेर, तर ते आपण तेलामध्ये टाकून छान परतणार आहोत त्या कांद्यासोबत. त्याने आणखी भाजीला टेस्ट वाढते आणि छान लागतं, तेल सुटतं त्याला, त्यामुळे ते छान लागतं. म्हणजे जास्त तेल नाही वापरावं लागत, कमी तेलामध्ये ते असं छान होतं त्याच्यामध्ये मिक्स. तर तुम्ही बघू शकता असं अर्धा कांदा 50% तो शिजला जातो बरोबर. त्याच्यानंतर त्यातलं पाणी आटायला सुरुवात होते. मग ते जो आपला आळणीचा स्टॉक असतो ना, तो घट्ट नाही होत. मग आळणी जर तुम्हाला घट्ट हवं असेल ना, तर तुम्ही 50% कांदा म्हणजे शिजवून घ्यायचा कांदा, तो असा शिजलेला असला पाहिजे. म्हणजे जे आपली भाजी आहे ते एकदम छान होते, घट्ट होते. जो स्टॉक निघतो ना तो घट्ट निघतो. त्यामुळं शिजवून घ्यायचा छान कांदा तेलात मस्त. आणि मग हे आपलं छान असं हळद मीठ लावून मॅरिनेट केलेलं मटण त्याच्यामध्ये ॲड केले. हे सगळं छान असं हलवून घ्यायचं, मस्त एकत्र करायचं. आणि एका साईडला पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं. तुम्ही बघू शकताय
मी ते कुकर वापरण्याचं कारण म्हणजे मी रेग्युलर कुकरच वापरते. कोणी पातेल्यामध्ये हे करतं पण खूप वेळ लागतो. मग तुम्ही असंही नक्की ट्राय करून बघा. काही लोकांना आवडत नाही कुकरमध्ये म्हणजे बनवलेलं वगैरे, पण हे छान होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपण हे हलवून घेणार आहोत आणि न पाणी घालता सुरुवातीला 2 शिट्ट्या घेणार आहोत. हे मी कुकरमध्ये पाणी ॲड केलं नव्हतं. न पाणी टाकताच कुकरला 2 शिट्ट्या घ्यायच्या. म्हणजे ते जे मटण होतं ना त्याला चांगलं पाणी सुटले, बघू शकता तुम्ही. त्यामुळे जो स्टॉक जो निघतो ना, आळणी म्हणतो आपण, ते एकदम घट्ट निघतं. आणि घरात लहान मुलं वगैरे असतात, वयस्कर मंडळी, तर ते हेल्दी पण असतं पिण्यासाठी वगैरे. त्यामुळं ते जो स्टॉक आहे तो थिक निघाला तर ते खायला पण टेस्टी लागते एकदम. भाजीही खूप छान होते, एकदम अप्रतिम होते. हे 2 पातेली मी पाण्याची ह्याच्यामध्ये ॲड केलेत, गरम पाणी ओतले. आता आपण ह्याला छान असं उकळी येईपर्यंत ठेवायचे. लगेच कुकरला झाकण नाही लावायचे. सुरुवातीला आपण 2 शिट्ट्या काढल्यात बिना पाण्याच्या. आणि आत्ता जे आहे ते 2 पातेले आपण पाणी घातले आणि आता छान असं उकळी येईपर्यंत ते ठेवायचे. जेव्हा उकळी येईल त्याच्यानंतर ह्याला झाकण लावणार आहोत. तर असं का करायचं की आपला जो स्टॉक असतो, जे आळणी निघतं ना, ते घट्ट होण्यासाठी आपण ही प्रोसेस करतो. किंवा लगेच नाही झाकण लावायचं, कारण लगेच लावलं की पटपट शिट्ट्या होणार आणि ते मटण शिजणार आणि मग ते पातळ एकदम आळणी चांगलं लागत नाही. त्यामुळं अशा प्रकारे केलं तर ते जो स्टॉक निघतो तो एकदम थिक निघतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या जेवणाला रुचकर बनवतात आणि त्यात जर आपल्याकडून स्किप झाल्या तर मग ते जेवण नाही होत चांगलं. मग काय होतं की बाबा असं दाखवलं मग नाही चांगलं झालं किंवा हे नाही होऊ शकत, असं नसतं. तुम्ही प्रत्येक छोटी छोटी गोष्ट फॉलो केली ना, स्किप न करता, तर ते होतं. आणि इथे मी 5-7 शिट्ट्या काढून घेतल्यात. आधी 2 घेतल्या होत्या. मटण हे असंच तयार होतं, म्हणजे जून म्हणतो ना आपण, त्या टाईपमध्ये होतं. तर तो बोलला होता खायला छान लागेल, त्यामुळे मग हे एवढा वेळ शिजवावं लागलं. तुम्ही बघू शकताय प्रॉपर शिजलं आहे. एवढा वेळ शिजवून असं नीट, म्हणजे काही गाळ वगैरे नव्हता झालेला. आता आपण एक पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपण क्वांटिटीनुसार जितकं हवं तितकं तेल घालायचं. नेक्स्ट आपण जो मसाला घेतला आहे तो मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत भाजण्यासाठी. आणि मग मी वरतून तिखट घालते, कारण भाजी लाल दिसते त्यामुळं. आणि डायरेक्ट तेलात पण कधी तिखट नाही टाकत, मिरचट वास येतो म्हणून. मी पहिला मसालाच तेलात टाकते आणि मग वरून तिखट ॲड करते. तर ह्याच्यासाठी मी आपला एक जो नॉर्मल जी पळी असते ना आमटीची, तेवढी पळी सपाट मी ह्याच्यामध्ये तिखट ॲड केलं आहे. तर ते आणि 1.5 किलो प्रमाणात आपलं मटण आहे. तर एक ही पळी आहे ना तेवढं ही चटणी, तिखट आहे चटणी खूप, त्यामुळं एक सपाट पळी बस झाली आहे त्याला. आणि ह्याच्यामध्ये मी मटण मसाला ॲड केला. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे, फक्त कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर एवढंच. छान असा मसाला हा हलवून घ्यायचा आहे. आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे मसाला नेहमी 10 ते 12 मिनटं तरी छान भाजून घ्यायचा एकदम. तुम्ही बघाल नंतर एकदम ब्राऊन कलर आला आहे. त्याच्यामध्ये एक अळणीची पळी टाकली होती आणि तो छान अळणीमध्ये शिजवून घेऊन नंतर तेल जेव्हा सोडतो ना तो असा होईपर्यंत ब्राऊन भाजून घ्यायचा आहे. तो ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये आपल्याकडं आपण जे शिजवलेलं मटण आहे ते तर अळणी बाजूला काढून घेतलं आहे, थोडं मटण अळणी, आणि हे जे उरलं आहे ते आपण मटण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तुम्ही जेव्हा मटण मसाल्यामध्ये ॲड करताना तेव्हा त्या पूर्ण जे पीसेस असतात ना त्या पीसेसला ते मसाला छान असा मिक्स होऊन त्याला ते लागलेला असतो आणि ते एकदम असं अळणी आणि हे नाही लागत मटण. ते मटण पण खाताना टेस्टी लागतं. त्या प्रत्येक ह्याच्यात असं ते एकदम मिक्स झालेलं असतं छान असं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी मसाला जेवढा छान भाजलेला असतो ना, त्यामुळे सुक्कं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यातलीच एक डिश तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता. जसं की मी सेम केलं होतं. खूप छान लागतं अप्रतिम, कारण मसाला अतिशय छान भाजलेला होता. ह्याच्यातलीच एक सुक्की प्लेट तुम्ही बाजूला काढू शकता आणि छान अशा पद्धतीत तुम्ही जो स्टॉक आहे नंतर तो त्याच्यामध्ये ॲड करू शकता. कोथिंबीर वगैरे छान घालायची भरपूर आणि उकळून द्यायचं छान मस्त असं. भाजी उकळली छान की त्याच्यानंतर तुम्ही त्याला छान असं सर्व करू शकता मस्त. तर बघू शकताय तुम्ही इथे की भाजीला उकळी, कालवणाला उकळी फुटली आहे. आणि मटणाचा रस्सा, कालवण असं सातारी भागात आमच्या असंच म्हणतात. म्हणजे
तर मटणाला भाजी म्हणणं चुकीचं आहे. मटणाचा रस्सा असा छान उकळला की अशा प्रकारे आपण खायला तयार आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही अळणी आहे, तिखट रस्सा आहे आणि हे जे मी तुम्हाला फ्राय सांगितलं मी त्यातूनच ते फ्राय केलेलं आहे. ते खूप छान चविष्ट एवढं अप्रतिम झालं होतं की मी शब्दात नाही सांगू शकत. असली टेस्ट होती ना, क्वालिटी बघूनच कळत असेल तुम्हाला. बघताना जितकं छान दिसतंय ना त्याच्यापेक्षा जास्त ते खायला छान लागत होतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिपी. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.